हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज ना मी नाश्त्याला म्हणजे संध्याकाळचे 6 वाजले, संध्याकाळच्या रियांची स्कूल मधून आल्यानंतर नाश्त्याला मी घावणे करणार आहे। हे बघा, मी असं पीठ भिजवलंय घावण्याचं, माझं होतं भाकरीचं तेच, आणि मीठ टाकलंय फक्त। इथे मी भिडं ठेवलंय, भिड्याला मी तेल लावते। तुम्ही म्हणाल भिड्याला तेल म्हणजे कांद्याने का लावता, तर कांद्याने लावल्यानंतर ना चांगले हे घावणे ना चिटकत नाही, पलटी होतात। आपला ठेवलेला असतो ना भिडं, तर त्याला कांद्याने जरा तेल लावलं ना की चांगलं होऊन जातं। मग मी कांदा सुरीमध्ये घातलाय बघा, आणि कांद्याने हे करते। चांगलं आपल्याला असे घावणं मी घातलेलं आहे। आता याला ना हायची कळा सुटेपर्यंत आपल्याला अजिबात हलवायचा नाही। मी तर झाकण ठेवतच नाही आणि पलटी पण करत नाही, एका बाजूने शेकवते। तर आपल्याला चांगला आता हा सुकायला द्यायचा वरून, आणि अशी चांगली पलटी होईल तेव्हाच पलटी करायचं आहे। तर आपल्याला चांगला सुकू दे त्याला, असं असं मस्तपैकी। हे बघा, आता वरून ना पूर्ण सुकलेलं आहे। आता आपण असं हे करून बघूया। हे बघा, असा पलटी होऊन एकदम मस्त असा निघतोय, म्हणून आपल्याला पलटी वरून सुकेपर्यंत आपल्याला हे काढायचंच नाही। हे बघा किती छान निघालंय बघा। मी ताट आणते, आपल्याला असं हे करायचं। दुसऱ्या बाजूने पलटीच नाही केला, म्हणून आपल्याला थोडं कांद्याने तेल लावायचा, म्हणजे जरा चिटकत नाही जास्त। आपण ब्रशने लावतो ना, तर कधी वाटलं की माझं भिडं ना आता थोडं हे झालंय, तर आपण कांदा सुरीला घ्यायचा आणि तेल लावायचं। तुम्हाला अजून एक करून दाखवते। तो म्हणतो मी चहा ठेवलाय, आता चहा आणि घावणे असा मस्त असा बेत असतो। परत त्याला असं सुकायला द्यायचं, त्याला हातच नाही लावायचा। चांगलं असं हे होईल ना, ही बाजू काढा सुटली पाहिजे, तरच आपल्याला घावणा काढायचा आहे। आपल्याला हा एक परत आता होऊ दे। तो म्हणतो माझी चहा होते, असं मस्त असा सळसळीत झालेला आहे बघा। हाताने पण असा उचलला जातो, असा अजिबात चिकटला नाही। आणि हा माझा असा पण नाही की कुठचं गावचं पीठ आहे वगैरे, चक्कीचं पीठ आहे। चांगलं तांदूळ धुवून घरघंटीचं अजून छान होतं। पहिला चांगलं परत सुकू दे। तेव्हा इकडे चहा झालेला आहे, असं मस्तपैकी दूध टाकते। दूध पण आताच गरम केलेलं आहे, गरम आहे। आपल्याला इकडे हा घावणा काढायचा आहे। आमच्या गावाला हे फेवरेट चहा आणि घावणे, पण इकडे चक्कीच्या पिठाचे बरोबर निघत नाही, आपल्याला तिथेच पलटी करायचंय। हे बघा एवढे छान झाले ना। परत आपल्याला कांद्याने हे करायचंय। कधी आपल्याला भिडं नाही आपलं चालेल ना, हे कांदे कापायचे, त्याच्यावर थोडं तळून काढायचे, तसाच भिडा 2 दिवस ठेवून टाकायचा, मग चांगला होतो भिडा। कधी जुना झाल्यानंतर ना भिडा चालत नाही। परत दुसरा टाकते, तिसरा, ना होऊ दे। ते माझा चहा पण झालेला आहे, पक्कड आणते। चहा पण आपला उकळलेला आहे। मस्त चहा आणि घावणे खायला या। हा असा आमचा खरेदी हा नाश्ताच असतो, चहा आणि घावणे। नाही तर कधी कधी मुलांना नाही आवडलं तर चटणी बनवते, पण मला आणि त्यांना आमच्या चहा आणि घावणे फार आवडतात। आता हा पण माझा होत आलाय। आता हे आम्ही चहा आणि घावणे खाणार, तुम्ही एकदा करून बघा चहा आणि घावणे। कधी कधी मुलांना नाही आवडत, मग आपण चटणी वाटतो, नाही तर मला नाही आवडत चटणी बरोबर। चला, कसे वाटले माझे घावणे मला कमेंटमध्ये सांगा। नवीन चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। हे बघा, हा पण उचललाय, पण थोडा अजून सुकला पाहिजे।
तर चुकेपर्यंत त्याला उचलणार नाही. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि मेन म्हणजे कमेंट करा माझे घावणे कसे वाटले ते. चला बाय बाय.